आज आपण वर्ली विधानसभेमध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी रिपब्लिकन सेना व आरक्षणवादी आघाडीचे उमेदवार अमोल रोकडे आहेत। या ठिकाणी आपण पाहत असाल आपल्यासोबत युवा नेतृत्व असे अमन आनंदराज आंबेडकर आहेत। आपण त्यांना कसं वाटतं या ठिकाणी आल्यावर? सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र। ही रिपब्लिकन सेनेची पहिलीच वेळ आहे। आम्ही लोकांनी एक 40 ते 50 उमेदवार अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दिलेत। वर्लीमध्ये देण्याचं पहिलं कारण असेल की इकडच्या लोकांना आणि इकडच्या सगळ्या दलित बांधवांना त्यांच्यावर जो अत्याचार होतो आहे आणि जो आधीपासूनसुद्धा अत्याचार होते त्याच्यावरती एक ठाम करून कोणतरी भूमिका घेण्यासाठी आम्हाला अमोल रोकडे साहेब भेटलेत आणि त्यांनी आधी पण काम केलं आहे आमच्याबरोबर। आधीपासून साहेबांबरोबर ते आधीपासून जुडलेले होते, म्हणून एक असा खंबीर नेतृत्व द्यायचा होता म्हणून आम्ही अमोल रोकडे साहेबांना वर्लीतनं नेतृत्व करायला दिलं आहे। आपण इकडच्या आंबेडकरवादी जे विचाराचे जे आपली जनता आहे त्यांना आपण काय संदेश देणार? मी त्यांना एकच संदेश देईल की या इलेक्शनला एक उमेदवाराला निवडून देणं फक्त बघू नका, पण आपलं स्वतःचं आणि आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य बघा की त्यांचं भविष्य आपण त्यांच्यासाठी सुरक्षित करून जातो आहे की नाही जातो आहे। बाबासाहेबांनी आपल्या सगळ्यांना हक्क दिले, सगळं दिलं, बट ते हक्क आता आपण आपल्या पुढच्या पिढीला देणार आहे की नाही याचा फक्त विचार करावा आणि या टाईम मतदान करावं। रोकडेजी, सध्या महाराष्ट्रामध्ये बाहेरून मोठमोठे लीडर येतात आणि त्यांचे एक टॅगलाईन आहे, बटोगे तो कटोगे, एक है तो सेफ है। या संदर्भात आपण काय बोलणार? त्यांची भूमिका नेहमी तेच राहिलेली आहे। याला मतं घ्यायचं असेल ना त्याला हिंदुत्व आठवतं, पण ते आम्ही आंबेडकरी विचारायचे आहे। आत्ता सध्या आमचे बोलतात ना ग्रेट ग्रँडसन आमच्यासोबत आहे अमनजी, आणि हे येणारे बोलताना युवा नेतृत्व या पुऱ्या वर्लीभरात नाही पुऱ्या महाराष्ट्रामध्ये हे चालणार आहे। म्हणून आता ते आमचे साहेब बोलले की ज्या प्रकारेनी जे आंबेडकरी विचार आहे ह्या विचारांनी आता हे जागा याची वेळ आलेली आहे। हे सगळं काही लक्षात घेऊनच मतदान करून एक मोठा विजय वर्लीतून दिला पाहिजे।